28वा दिवस सकाळी 10 वाजता. गुड मॉर्निंग. सकाळी 10:30 वाजता. सकाळी लवकर उठले होते, अंधारच होता. आरबी उठून इथून चक्रा मारत होता. मी म्हणलं खरंच मी आरबीला बघितलंय का मला भास होतोय. आरबी तो नाईट वॉचमॅन असतो ना बिल्डिंग मध्ये, जागते रहो तो येतो. पण मी काल ना उठव विचार केला, सांगितलं का तेच इगल म्हणजेच घुबड. इगल म्हणजे घुबड. काय म्हणतात इगलला? आऊल. घुबडला आऊल म्हणतात. घुबडला आऊल. इगलला गरुड म्हणतात. गरुड. गरुड नवीन ग्रुप फॉर्म होतोय. ठीक पण काय झालं की रडायला लागतात. कुठला पण नाव आहे ना असं असलं पाहिजे की त्याच्यावरून ते आपल्याला चिडवू शकत नाही. घुबडवरून उल्लू म्हणू शकतो. पण उल्लू रात्री असतो. नाही पण यांना फोडणं खूप इझी आहे. तन्वीच्या मनात ऑलरेडी दीपाली ताईसाठी खूप निगेटिव्हिटी आहे. पण बोलते तिथे बसून. हो ती बोलते आहे, पण त्यांनी मला सांगितलंय की मला माहिती आहे ती किती खोटं बोलते, मला माहिती आहे ती कशी मॅनिप्युलेट करते. काय सुंदर लोकांची गाणी चांगला ठेवा ना जरा. सुंदर घ्यान पण ती जशी बिहेव करते ना, मलाही दिसायला पण नाही आवडत. ती फक्त गोरी आहे. तू लंडनला गेलीस ना किंवा युरोपला गेलीस ना, नॉर्मल दुकानात सेल्स गर्ल पण असे दिसतात नॉर्मल. तर त्यांचं कलर तसं असतं आणि डोळे कलर. फीचर्स कुठे? दीपाली, आरबी आणि तन्वी हे तिघे एक साईडला आहेत, ठीक आहे. पण नंबरसाठी त्यांना इन्क्लूड केलं पाहिजे. घेतलं पाहिजे. येस कारण जर आपण नाही घेतलं तर तो घेईल. येस. करोड घेईल. पण जर का टोळीला टक्कर द्यायला किंवा टोळीचा काटा काढायला, काटा टोळीचा काटा काढायला काटा. संध्याकाळी 5 वाजता. मस्त आहे ती, छान आहे, बेस्ट आहे. मग काय तुम्ही वेगळे झाला? डिफरन्स ऑफ ओपिनियन्स पण स्ट्रॉंग असं नव्हतं डिफरन्स. एक अंडरस्टँडिंग होतीच, पण ॲज अ मॅरिड कपल आम्ही सक्सेसफुल होत नव्हतो. फ्रेंड्स होते चांगले, मग म्हटलं फ्रेंड्सच जास्ती चांगलं होतं. पण लग्नात राहण्यापेक्षा, कारण की मग तिला पण कोणी चांगलं अजून भेटायचं, मला कोणी चांगलं भेटायचं, ते तो स्कोप तरी असू दे ना. नाही तर तो पण स्कोप नाही आणि अडकून राहण्यात काय अर्थ नाही. म्हणजे ट्राय केलं, असं नाही की आम्ही ट्राय केलंच नाही, खूप ट्राय केलं, पण ते कधी कधी होतं नाही टिकत. पण झाली लग्न केलं नाही आम्ही दोघे मूव ऑन निघालो. रिलेशनशिप झाले त्याच्यानंतर, पण मूव ऑन आता मला नाही आवडत. परत लग्न करीन मी. मिस नाही करत ना तिला? नाही, अरे आम्ही रोज बोलतो, आठवड्यातून 2-3 वेळा बोलतो. इनफॅक्ट शी इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड्स. जेव्हा ना राकेश दादाची माझी जोडी बांधली होती ना, तर तो कसा आहे, तो जरा आजारी आहे, त्याला ते किडनी स्टोनचं होतं, परत त्याचा पाय हे झाला. माझे पप्पा कंटिन्यूस आजारी असायचे. आम्ही 3-3, 4-4 महिने एका हॉस्पिटलमध्ये, असं मी आयुष्यातले कित्येक दिवस काढलेत. तर मला अशी फिलिंग येत होती की माझे पप्पा आहेत आणि मी नाही का त्यांच्या मागे मागे फिरते. पप्पा कंटिन्यूस आजारी असायचे आणि मी आणि मम्मी त्यांना घेऊन गावगाव फिरायचो.
एकदा ना मुंबईत गेलो होतो टाटा हॉस्पिटलमध्ये, फ्रीमध्ये करून भेटणार होतो म्हणून, आणि गाडीत जागा नव्हती. मध्येची जागा असते ना, इकडे सीट्स आणि इकडे सीट्स मध्ये जागा असते, तिथे आम्ही झोप पप्पांना मांडीवरती थोपटत घेऊन गेलो. म्हणून माझी हिंमतच नाही झाली त्याला काही बोलायची. त्याच्यामुळं खूप इरिटेशन व्हायचं मला, इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा कंटिन्यू त्याच्या मागे मागे, पण माझी हिंमतच नाही झाली त्याला काय बोलायची. बापाचा सहारा गेला का माणसाची हिंमत खचून जाते. बाप कसंही राहिलं चलन, पण बाप पाहिजे घरात. संध्याकाळी 5:45 वाजता. तुला बाहेर नाही जायचं आहे ना, ह्याला पाहिजे की इथं आई वगैरे सगळे फॅमिली वीकमध्ये यावं. इथपर्यंत टिकायचं तुला? फिनालय डायरेक्ट फिनालय. हात धरून उभं राहायला पाहिजे मग आपले. किती वीक नॉमिनेट झालंय तू? इतका राग आलाय ना मला, काटच काढ. एक्झॅक्टली किती? काटाच काढतो. मला कोण कोण म्हणलंय लांडगा लबाड लबाड लांडका चालक असतो, हे डोक्यात ठेव. मला सांग किती वीक मग किती आठवडे झाले? 4 म्हणजे कंटिन्यू येतो. 4 हफ्ते तू त्यांच्या बरोबर होता, 4ही हफ्ते तुला यूज करून नॉमिनेट केलं. राशन टास्कमध्ये कुणाला बाहेर काढलं? मला कुठल्याही उमेदवारीचा टास्कात तू कुणाला बाहेर काढतात? मला म्हणजे तू प्लेअर नाही आहेस काल सांगत का? होतो. त्यांना काय वाटतं माहितीये का, प्रभू आहे 2 अंडी द्या. हा, खुश होऊन जातो. तुझे अंडी तुझ्या तोंडात घाला आता. ते नाही का आपण पापडाचा गेम खेळलो, त्या टायमाला लोक बोलत होते तू नको हे करू नको करू, पण मी ऐकलं का? नंतर मला बोलले काय तू तुझ्या टीमला सपोर्ट नाही करीत हे. म्हणलं तुम्ही तुला करतात म्हणलं मला. नाईस नाईस. कॉपरेट म्हणून मला बोलू लागले कोण बोललं? ते दोघं तिघं. प्राजक्त. बरोबर. तर मी एवढंच बोलली, मला तुला जे वाटन ते तुझ्या मनाने कर. आपल्याला बघत कोण आहे? महाराष्ट्र. वोट कोण करताय? महाराष्ट्र. खेळा कोणासाठीच पाहिजे? महाराष्ट्रासाठी. ह्यांच्यासाठी का खेळतोय आपण? मी तुला अजिबात सांगणे टोळी त्याला नाही, नको येऊ. मी येतोय ना, मला पाहिजे की तू टोळीला सपोर्ट कर, तर आम्ही तुला सपोर्ट करेन. करतोय मी. कारण तू मला काय आतापर्यंत एकदा तरी बघितलं की आमच्यापैकी कोणी तुला नॉमिनेट केलंय? कधीच नाही. मी नाही करत तुला. तुला जर सेफ राहायचं असेल तर तुला टोळीला सपोर्ट करायला लागेल. 6 झाले. रात्री 10:15 वाजता. प्राजक्ता रोशनला आणि आरबी अनुश्रीला तोडायची कोशिश. मजा घेऊ का रे? हा, बोलते गोड 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 बोलते आणि मारते. खूप मजा येईल. बिलकुल मस्त आहे. मला पण मजा येईल. आमच्याबद्दल वाईट पण बोल त्याला. हा, त्याला असं बोलू का की टोळी सोडते मी? टोळी सोडती नको बोलू, मला आवडत नाही ते लोक. विशाल रुचिताला प्रायोरिटी ठेवतो असं जा. तर पण काय आता टोळीत आहे तर मी बोलू शकत नाही, मला बोलूच देत नाही. माझ्याकडे खूप आयडियाज आहेत आणि त्यांच्यामुळे मी मागं पडते असं. मस्त आहे मस्त आहे, कर. पण याचा एंड काय? तो काउंट करेल तुला त्यांच्या साईडनी टास्कमध्ये. अशा टाइमला टांग द्यायची. गेम पलटायचं मग काय तुला? मला मी तिथे गेलो तर पण मला कोण विश्वास नाही बाकी असे. फक्त तू जे करू शकते, हिला पण नाही कर. रात्री 10:30 वाजता. लेफ्ट आउट फील होते, समजू शकते. आणि मला ना ती गोष्ट अशी खूपती आहे. माझी आणि तिची भांडणं रुचिताची झाली. विशाल तिची बाजू घेऊन मला बोलतो. जर आपण एका ग्रुपमध्ये आहे ना, तर तू तिला पण तेवढंच समजव जेवढं तू मला समजवतोयस. तू एकाची बाजू घेऊन कसं बोलतोयस, तर ते मला लेफ्ट आउट फील होतं. मला असं कळलं तुला मी काय त्या दिवशी बोलत होते. मला नको वाटत होतं तिथे थांबणं सुद्धा. मी तिला सरळ विचारलं, म्हणलं की प्लीज यार, म्हणलं मला या आठवड्यात तरी कॅप्टन व्हायचं आहे. तर रुचिता म्हणले मला पण व्हायचं आहे. तर म्हटलं पण तू सांग तू कुणाला सपोर्ट करशील. तर तो म्हणतोय की मला असं वाटतं ह्यावेळेस रुचिता कॅप्टन जास्त चांगलं करू शकते. म्हणून मला असं झालं आहे की नाही का, त्यापेक्षा इंडिव्हिज्युअल खेळलेलं परवडेल किंवा तुमच्या लोकांसोबत खेळलेलं परवडेल. गेम प्लॅन तर नाही आहे ना तिकडून इकडून खेळ कॅप्टनसाठी आणि नाही असं काही गेम प्लॅनचं नाही आहे. कारण विशालच्या डोक्याने मी विचार करते. विशाल डोकं लावून असं पण बोलू शकतो, तू एक काम कर, इकडून आम्ही रुचितासाठी हे करतो, तू रुचिताची दुश्मन म्हणून तिकडे जा,
तुला तिकडून ते लोक सपोर्ट करतील अनुश्रीला कॅप्टन बनवण्यासाठी. मग उमेदवार म्हणून रुचिता आणि अनुश्री येईल, म्हणजे टोळीतलाच मेंबर बनेल कॅप्टन. पण मग त्यांनी मला तसं सांगितलं असतं, कारण आता आमची भांडणं कधीपासून झाली आहेत. मे बी तो तिला तसं सांगितलं असेल की अनुश्रीसोबत भांड, आपण तिला जरा लेफ्ट आउट फील करूयात. मध्यरात्री 1 वाजता. ओपनली तुला नाही सहन होतंय का तिकडे? सहनचं नाहीये, तुला माहिती आहे ना ऍक्च्युली कसं असतं. Exactly, मला तू तुझ्या नजरेतच दिसतंय ते मला. आठवणाचं आहेस ना तू खूप आहेस. तू कमी बोलतेस पण तू बोलते मुद्द्याचं बोलतेस. इथे तिथे काय की पसार आहे. तुझं डोकं आहे, तिचं नाही आहे. तिचं नुसतं बाबा. तुझं स्ट्रॅटेजीवालं डोकं आहे, तिचं नाही आहे. स्ट्रॅटेजी करणारा विशाल आहे. तू विशालची कॉम्पिटिशन आहे ऍक्च्युली. ते आहे तू फक्त तिथे राहून तुझं वर्चस्व गाठ. तेच आहे माझ्या डोक्यात. हो, तर माहिती आहे का, स्ट्रॅटेजीज प्लॅन करणं, असं करूयात, हे करूयात, किंवा खूप अशा गोष्टी असतात अबाउट गेम ज्या मी सजेस्ट करत असते. पण सीन काय होतो की मी एकदा बोलते त्याला आणि मी सोडून देते. मी प्रत्येक ठिकाणी जाऊन मी तेच रिपीटेडली नाही बोलत बसत. तो काय करतो की ही गोष्ट रिपीटेडली बोलतो. मग असं वाटतं की ते त्याच्याकडून आलेलं आहे, कळतं, आणि क्रेडिट सगळं तो घेऊन जातो. का ते शेर मध्ये त्याचा इगो मध्ये तू मारणार आहे माणूस. आय स्वेअर सांगतो तुला. कळालं. त्याला वाटतं तो स्ट्रॅटेजीने खेळतोय पण तो पुढे कधीच येत नाही येत. तो माझं नाव का घेतो दरवेळेला. लाईमलाईटमध्ये राहायचं त्याला. त्याला माहिती आहे की मी बाहेर काय आहे. कळालं. कारण नसताना माझ्या तोंडावर पेंट लावणार, कारण नसताना नॉमिनेशन करणार. मध्यरात्री 2:30 वाजता. कृष्णा मला म्हणतोय की तुझी कॉम्पिटिशन रुचिता नाहीये, तुझी कॉम्पिटिशन विशाल आहे. मी म्हणलं हो, म्हणलं बघ ना, सगळं आम्ही करतो आणि क्रेडिट तो घेऊन जातो. म्हणतो एक्झॅक्टली. अनुश्री जी सडनली माझी छान बोलायला लागली आहे तिची साईड सेफ करते ती. की आम्ही नाही करणार तिला. नॉट फॉर दॅट, लॉंग रन बघते ती वाटतं. आता तर नाही करणार ना. आता तुम्ही केलं तर देन पीपल विल लाफ ऑन यू. 29वा दिवस सकाळी 8 वाजता. सकाळी 8:15 वाजता. थंड माझं आहे वाटतं, माझ्यानंतर कोणी नाही बनवलं असं. चहा रात्रीला त्यांनीच बनवला. तुला नाही तुम्ही बनवलं इथे रात्री, आम्ही बघितलं ना रात्री. मी झोपलो होतो. अरे तुम्ही सगळे, तुम्ही तर 4 जण इथे, 3 जण आतमध्ये आला चहा बनवायला. त्याच्यानंतर पण चहा बनवला. नाही, त्याच्यानंतर कोणी नाही चहा बनवला. अनुश्री तुमच्यासाठी चहा बनवून नाही आली. अनुश्री बनवली, त्याच्यानंतर तुम्ही बनवलं. बनवलं ना चहा तिने. हा, मग ते कोण धुणार? ते धुतलं होतं भांडी. अनुश्री नंतर कोणी चहा बनवला? एक मिनिट. त्या भांड्यामध्ये एक मिनिट. अनुश्रीने भांडी धुतलेली का तुमच्यासाठी चहा बनवला तेव्हा? नाही धुतली नाही ना, तर ती धक्का धुवून नाही ठेवली. तिने धुतली असेल, मी तिला आता धुवायला लावते. ऐक ना, मी ऐक पूर्ण ना. दिवस बनवून इथे ठेवतो, मग लास्ट कोणी बनवलं नाही, ते नाही रात्री धुवायचं का? बनवली ना, ऐकून नाही ना. ऐका, मी सांगते. जेव्हा केव्हा चहा बनवला एक्झॅक्टली ना. तेव्हा कोणी धुतली का? स्वतः आपण Exactly. स्वतः बनवल्यानंतर धुतला का? एक्झॅक्टली. नाही धुतला. हा, मग नाही तोच धुतला. हा ना. म्हणजे
जो फक्त शेवटी बनवेल त्यानेच धुवायचं. Exactly. असं आहे. पण असंच नेहमी करतो. नाही असं नका करू. हो पण त्याच्यानंतर यांनी परत चहा बनवला. हा पण त्यातच बनवलं ना. हा म्हणजे ते दोघांचं काम झालं ना. मग सगळ्यांचं- बरोबर. हा, सगळ्यांचं काम झालं असं ते. कसं तिने बनवला म्हणून सगळ्यांनी अरे चहा नाही बनवला. तिने नाही पण त्याच्या आधी तुम्ही पण बनवला ना. लास्ट कोणी प्यायला? अरे, last चा मुद्दा असं नाही, नाही, असं नाही नाही. सागर. अरे, असं कसं म्हणतेस आता तू? एवढी भांडी कोणीच नव्हती. हे माझं नव्हतं काम तरी मी धुतलं. अरे हा पण मग तो कसं मुद्दा नाही. थोडी? मी धुतलं ना असं नको थोडी करू. असतं. अरे असं नसतं कसं. असं नसतंच. अरे म्हणजे इथे तुम्ही आम्ही तसंच असं कधी ठेवा करतच भांडं. नाही. सकाळी सकाळी बिग बॉस सुरू झालं आहे. ये त्याला बघ ना, त्याची होट बघ ना. शेवटी पहिले त्यांनी अरे बघायला पुन्हा पाहिजे. तू बोलायला लागलीयस. ते त्यांचं जाऊ दे. पहिला कोणी चहा बनवला आम्ही नाही बनवला, त्यात होता तेवढाच घेतला. मग तेच म्हणायचं मला. होता तोच घेतला पण तुम्ही पण प्यायलात ना त्यातला. हा मग तुम्ही मिळून धुवा. बरोबर आहे. आणि एवढंच माझं म्हणणं आहे. मी कोणा एकावर बर्डन टाकत नाहीये. सगळेच प्यायलेत ना मग सगळे मिळून धुवा. सकाळी 8:30 वाजता. चहा बनवला ना तो ते धुतलं नाही. आपण मी बोलत तुला म्हणत होते कुटायचा आवाज होता नाही का आपण बसलेलं तेव्हा मी त्याने केला ना. अनुश्री बनवला आपण प्यायला बसलो. बायस्ट आहे पहिल्या दिवशी हे एवढं चुकीचं आता रुचिता वागणं विशाल कसं चालणार? यांनी त्याला कॅप्टन बनवलं ते तिकडे आहेत म्हणून आता आपल्यावरती येतोय. हा, तुम्ही किती धुवायला. चुकीचं ही गोष्ट. जर पर्सनली चहा बनवताय तुम्ही कोणासाठीही बनवा तुम्ही दोघांसाठी तिघांसाठी मग तिघांनी मिळून पटकन धुवून ठेवा. बरोबर. म्हणजे तुमच्यावर नाही येणार पुढचं. मला वाटलं होतं आज फुटणार आहे तो. तर साठवूनच ठेवत होता कालपासून साठवत होता तो. हा मला माहितच होतं. हे असं सकाळ सगळं काहीतरी चालू करा, मी आपोआप उठेल बघा तुम्ही. हा सागर कॉमेडी सोडून आता अग्रेशनवर आलाय. आपण घाणेरडं अग्रेशन आहे नाही. अगं तो Wrong ऐकूनच घेत aggression नाही. आहे. स्वतःच खरं आय एम द तुला सांगू कॅप्टन. काय कॉमेडी त्यांचं असंच होतं. इधर ए साईड असतं ना तर असे जातात ते मध्ये नसतं. कॉमेडी करतात ना ते. हा सकाळी 9:15 वाजता. तुम्ही सगळे तिकडे बसले होते, कारण त्याच्या बेडवर बसला होता. तर ह्याच्यात काय अर्थ, त्याच्या मांडीवर फुल असं चाललं होतं. हा तो तिला नेहमी हे करतो डोक्याला मालिश. माझ्या घरात कुछ तो पक रहा है. मेरे को भी लगता है कुछ तो. तिला सांगते वाईल्ड कार्डला एक कॉफी घेऊन ये यार माझ्यासाठी प्लीज. तुझ्यासाठी मी इथे कॉफी पिली नाही. हॉट कॉफी प्यायली तू कधी कालच माझ्या कपमधनं. ही टेस्ट होती. काय आता नेक्स्ट तुझं? गेम कंटिन्यू करते ना. जा. बापरे या पोरीचं काय करू मी. कधी कधी भ्या 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 सोडून डोकं पण लाव. अनुश्री टोली में ऐलान कर दो कि करण सुनावने आ रहा है ओनली फॉर द मसाज. विलन कुठे गेलं. मैं आ गई ना अपनी पे. सहन नहीं कर पाऊ. मैं अपने आप की भी नहीं सुनता. हाँ आओ क्या मैं अपनी पे आऊ. अनुश्री आहे म्हणून आणि मी ती टोळीतली आहे म्हणून तिला मी ओळखतो. मला असं वाटतंय की ती माझ्याकडून उमेदवारी घेईल, त्यांना सांगून की मी विशालला गंडवलंय आणि त्यांच्याकडून वोट्स घेईल किंवा सपोर्ट घेईल कॅप्टन्सीसाठी आणि मला असं बोलेल की मी त्यांना गंडवते आणि कॅप्टन होईल. इथं कधीच नाही बसायचं. इथं का. इथं बसलं की पुढच्या हप्त्यात तुम्हाला म्हणते तुम्ही दिसलाच नाही. अच्छा असं. 100% मी अनुभव घेतलाय. विशाल टोळीचा म्होरक्या आहे ना, सो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की दोघांना पण समजून सांगायचं. तर तो तिची बाजू घेऊन मला बोलतोय. तुला वाटतं अनुश्री स्वतःहून हे करेल. विशालने जर तिला पाठवलं नसणार ना. जेव्हा मी तिला विशालबद्दल जी गोष्ट सांगितली होती ना तर ती म्हणाली मी काही झालं तरी टोळी नाही सोडणार. मी त्याला विचारेन जाऊन. 4 आपण सोडले मला कोणावरच विश्वास नाही. मी तिच्याशी बोलते कारण अजून आमचा खटका खटका नाही ओढला. त्याच्यामुळे मला असं काय सहनही होत नाही, सांगता येत नाही असं झालं. त्यांच्यात बसूनच त्यांना लावणार मी कामाला. तिला म्हणायचं तुला इन व्हायचं आहे ना, त्यांचा मायनस पॉईंट बोलून तू का निघते. सगळ्यांसमोर भांडण करून तो काटामध्ये ये. तेच तुला सांगते, हाच काटा आहे जो आपण काटा विचार करतोय ना, एकेकाला तोडायचं. हाच काटा आहे. व्हायला पाहिजे. होईल 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 होईल. सकाळी 11:15 वाजता. बघ सिम्पल डील आहे. मी जर 100 डिप्स मारले एका सेटमध्ये तर तुझे नेक्स्ट वीकचे सगळे अंडी माझे, आणि जर मी नाही मारले तर माझे सगळे अंडी तुझे. हा मारा. देणार तू? हा मग दर्याला येते भरती, जाता पाण्यानं भिजून धरती, ते भेटाया तसाच. जसं धरतीला ती पाणी लाट लागतीये तसंच येतोय माझा, तसाच भरताच माझा. हा रोमॅन्टिक. 89 90. चलो चलो नाही
91, 92, नाही. 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 99.5, 99. मधात थांबले होते अर्धी अंडी भेटून जाते अंडे दिंडी द्यायचा आता. दुपारी 1:15 अच्छा काय मला आता सांगतोस, तुला वेळ आहे ना? हा, मग सांग. ती बोलली की तो जास्त वेळ तिच्याबरोबर असतो माझ्याबरोबर नसतो. मी बोला ते तर क्लिअर आहे, बोलणं आहे ते असं आहे की तो गेम पर्स्पेक्टिव्हने विचार करतो. म्हणजे ते पण बरोबर आहे, चुकलं काय त्याचं? ती 2-3 दिवसापासून माझ्याशी पण खूप गोड बोलते, ए रसगुल्ला वगैरे ऐकलंच ना बाबा. आणि तिचे 2-3 दिवसापासून बदलाव ह्याच्यासाठी पण आलाय, कारण भाऊनी म्हटलं की काय तुम्हाला विलन बनायचं आहे काय करायचं. तर तिला वाटलं असेल अच्छा, आणि मी तर म्हणते येऊ दे आउटर सर्कलमध्ये. म्हणते ना नॉट आर इनर सर्कल. तुला यावेळेस कोणाला कॅप्टन बघायचं? बेटर क्वेश्चन इज कोणाला नाही बघायचं? तन्वी. एकच. हां, मला तिला कधीच कॅप्टन नाही बघायचं. जे का पहिल्या दिवसापासून जी धडपड आहे तिची कॅप्टन तिने काय काढलं बघ ना मागचं यार. म्हणजे ती त्यानंतर खोटंच वागत होती सगळं. मी हेच सांगत होते, रोज एक नवीन कॅरेक्टर बघायला मिळतं तिचं. मला ना तिचं प्रभू सोबत सोडलं ना कोणतंच माझं खरं नाही वाटत. तिचं हां ते पण नाही. बाई काही अरंगी काहीही ती प्रभू सोबतचं ते कॅमेऱ्याला दाखवते आणि आपल्याला दाखवते. सिंपती प्रभूकडूनच सिंपती मिळणार होती. बिग बॉस मला कपुरे पाठवा प्लीज, खूप याद आठवण यायली मला कपुऱ्याची. आई ग केवढी आठवण आली तुला. कपुरा किंग. दुपारी 1:45 आज प्रारंभ होत आहे खेळाच्या 5व्या आठवड्याला. गेले 4 आठवडे एंटरटेनमेंटचं तुफान आलं होतं, पण आता या घरात येणार आहे एंटरटेनमेंटची सुनामी. ही सुनामी आपले सगळे मनसुबे, प्लॅनिंग, स्ट्रॅटेजीज सगळं उद्ध्वस्त करून टाकेल. अरे बापरे. आणि ही सुनामी झेलण्यासाठी आपणा सर्वांना बऱ्याच गोष्टींची आवश्यकता लागेल. त्यामुळे यातून सावरायला म्हणून मी आपणा सर्वांना देत आहे गोल्डन रेशन कार्ड. आज जी सुनामी येणार आहे ती आपला गेम फक्त पालटणार नाही, तर या घरावर ताबा घेणार. ओके. आणि हा गेम स्वतःचा करून टाकणार. ऐसा हम होने नहीं देंगे. सुनामी एवढी मोठी आहे, तिच्या समोर आपल्यापैकी किती जण टिकतील याबद्दल शंका आहे. जमिनीवर पाय घट्ट रोवा. पाठवा बिग बॉस लवकर. खरोखरच शुभेच्छा, कारण गरज लागणार आहे. अंडीला कोणीच हात लावू नका, आधी ते बाकीचं सगळं काढ. दुपारी 2:15 माझ्याकडे 3 अंडी आहेत. किती आले? माझी 15 आहेत. मला 14 आलेत का? बाकीचे घेऊन टाका. मग राजू काय चाललंय आजकाल? माहीतच आहे तुला, म्हणजे स्टुडिओ मिस करते मी. मला मी लहानपणी गर्व माहिती मी कधी लग्न करीन ते एका सिंगरशी करीन. हां ती रोज रियाज करेल आणि मी ऐकत राहीन. काही काही उठून तानपुरा घेऊन, केस उडे, साडी घालून, धूप लागलाय रूम मध्ये, ती गाते सुंदरपणे, डोळे प्युअर भावनांनी. मग नाही मिळाली अशी. अरे हाऊ सॅड. चल प्राजक्ता करून टाकू आपण. शुभे असं असतं का? काही बघ देतो ओपन प्रपोजल. अरे काहीच बोलणार नाही. लाजली नाही असं म्हणजे हे. अरे स्वप्न असं दिसतंय मला समोर. अबे गप्पो आहेस. हट बे. दुपारी
3:30 वाजता. तानपुराचा आवाज येतोय आणि ती अशी केस उघडून बसली आहे वगैरे असं ते माझं एक इमेज होती डोक्यात. ऐक ना पुढे मला इमेज येते. तू काल का आत बसली होतीस ना, इतकं छान वाटलं. मी झोपलो होतो तेव्हा, पण खूप असं छान वाटत होतं. आणि मला चल तुला खुली ऑफर देतो, कर माझ्याशी लग्न. म्हणलं अरे वेडा आहेस का काही अभि असं गेलं. माझं तो हसला आणि टॉपिक बंद झाला. ही इमेज मी इथे पण कुठेतरी बघितली आहे का घरात? तो जी बोललेलं तानपुरा. हो ना, कळलं मला. तर मी तानपुरा घेऊन बसतो. तुला आला फेक केस लावून बसतो. संध्याकाळी 4 वाजता. सुनामीच्या बातमीनेच गार्डन एरियात उलथापालथ झाली आहे. हे हो यार, अरे बाप रे, एवढं भयंकर सेटअप आहे यार. हे बघ ना, सॉलिड. सर्व सदस्य फ्रीज. ओके. आता घरात येणार आहे एंटरटेनमेंटची सुनामी. ही सुनामी इच्छाधारी आहे. ही स्वतःच्या मर्जीची राणी आहे. ही मनाला येईल तसंच वागते. वेळ आली तर ती फणा काढते. आणि तिचा दंश झाला की भले भले जागचे हलत नाहीत. स्वागत करूया एंटरटेनमेंटच्या सुनामीचं. स्वागत आहे तुमचं बिग बॉसच्या घरात. बिग बॉस मराठी सीझन 6च्या पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंत यांचं बिग बॉस मनपूर्वक स्वागत करत आहेत. थँक्यू. हॅलो. नमस्कार. तन्वी. हो राखीताई बोल. कोळसे. कोलते. आता मी तुला मस्त सोलते. तन्वी बरोबर कोलते, वेळ आली की बरोबर कोलते. मग खोला, आम्ही बंद करू. हॅलो. मराठीचा प्रभुदेवा. आपण करूया मस्त ब्रेक डान्स. करण अर्जुन कुठे? अर्जुन आता आलाय समोर. अच्छा आलाय. हॅलो. हॅलो. प्राजक्ता. हाव यू? व्हेरी गुड. जिजू. नाही जिजू. राकेश बापट. पोपट. हॅलो रुचिका, कशी आहेस? मस्त. आता तर खूपच मस्त आहे. हो का? नागिन ना, पण मीच असली नाचगिन. तुला मस्त डसणार आहे मी इथं. बघूयात. बघा. बघा. साले. कैसा है तू विशु? फ्रीज. नहीं तो फ्रीज में डाल दूंगी. हेलो. हाय. हाउ आर यू? आई एम गुड. हाउ आर यू? नॉट गुड. ये कौन है? प्रभू शेळके. प्रभू. उसने कन्हैया. मी तुझी राधा. आणि तुझी आई आहे का? नाही, माझी बहीण आहे. बहीण आहे? मला आई वाटतंय. नाही. क्यूटी बाई. हेलो. हाउ आर यू? सागर. यस. आ जाओ तैरते. आ जाओ. आई. अरे माझा नागोबा. हेलो. हाउ आर यू? सर्व सदस्य रिलीज. थँक्यू. दीपावली. कुठे गेली तुमची पावली? आपण शोधूया. ओके. हेलो. चाले. अरे मेरा टोकरा गिर गया. अरे विशाल, ज्यादा रोमांटिक मत हो. वैलेंटाइन को टाइम है. आमचं हाऊस
टाईट बिग बॉस कुठे गेला माझा नवरा? माझा नवरा आहे ना बिग बॉस. मग आतापर्यंत आहेत डिवोर्स डिवोर्स कधीच होणार नाहीये. मी सगळ्या शो मध्ये मीच वाईल्ड कार्ड एंट्री आहे. त्यात नागिन आहे अशी, नागिन की नेवलाय माहीतच पडत नाही मला. आता चालायचं होत नाही. काय प्रकार ह्यांना काय आलं? त्यांना कुठली बिमारी आहे का? बाहेर काढायला थांबले सदम्यात गेलेत सदम्यात. हे बघा धन्यू, हे माझं भावाचं रिजवान साजन. कसं चालते सगळ्याच अगोदर मीच प्रॉपर्टी घेतलेली इथं. हो ना घ्या तुम्ही सगळं एक 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 फ्लॅट घ्या तिथं. नक्कीच 1%, ओनली 1%. त्या रूमवर ऑलरेडी विशालचा कब्जा आहे. मग त्याचा कब्जा तिथे आणि माझा कब्जा तुझ्यावर. अरे डोळे तर खोल. माझी मराठी तुम्ही चालवून घ्या. माझी आई गुजराती आहे, माझे बाबा मराठी आणि मी रशियन. ट्रम्प आहेस. आय हॅव 2 फादर. दुसरे कोण? डोनाल्ड ट्रम्प. माहित नाही का तुला? माहिती. वाव, कम ना, विल सीट. एक मिनिट मला कपडे काढायचे नाही म्हणजे चेंज करायचे. तू चहा पिणार? बापट माझे एक्स जिजू. प्लीज नको ते नको बोलू. चहा पिणार? पिऊ ना नंतर पिऊया. संध्याकाळी 4:15 वाजता. अरे हे पुंगी कोण आहे? कुठे माझा सफेरा? कुठे? काय तुलाच उठून मी वाजवणार आहे. बिग बॉस हे काय पाठवलंय आणि का पाठवलंय? बरं हे ठेवायचं कुठे? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं कसं? वा रे वा, अच्छी चाल चली है. नागिन से मैं नेवली हो गई. बिग बॉस मी काय बोलतो, ब्रॉन्झ करा पण हे पाठवा. ब्रॉन्झ करा, हे घेऊन जा. 25% ठेवा. चलो अभी खोपचा पकडो. तुम्ही लोक खोपचे पकडा आणि माझ्याबद्दल बोला, चुगल्या करा. मी तर खूप एक्सायटेड आहे. हो ना? येस. तिला बघा ती रडते. आय एन्जॉय. आता माझं काय होणार? आता मी एवढी भांडते, माझं काय होणार? तुझ्याशी पण कशाला काळजी करतो? हो भांडायचं. भांडणार मी. नाही पण खरं सांगू, मजा येते मला खूप इच्छा होती ही राखी मी ज्या सीझनमध्ये त्या सीझनमध्ये राखी यावी. थँक्यू. संध्याकाळी 4:30 वाजता. सो तुम लोग जिम करते हो इधर? आई एम युअर पार्टनर. आता सगळेच येतील. सगळ्यांचं माहित नाही. तुमचं काय? मी येणार उद्या सकाळी 7 वाजता. टच. कुठं? तिथे. ओके, नो प्रॉब्लेम. त्याच्या आपण 1-2 दिवस करू तू. पहिल्या दिवशी सगळे तुम्हा देणार. लय छान. असं थोडं वरती घे ना, म्हणजे तुला चालता येईल. अरे पण वॅक्सिंग नाही केली ना, एवढे मोठे केस दिसणार खाली. पायात वॅक्सिंग नाही केली आहे मी. लोक म्हणतात खाली कर. ती म्हणते वरती कर. चला आता बसूया. राखी, तुझी अंडी तुला मिळतील. माझे अंडे तुम्ही ठेवा, तुमचे अंडे मी ठेवणार. तुझी अंडी लगेच. राखी दादा? राखी नाही, राकेश दादा. मी दादाच आहे. राखी, आय मिस्ड यू. आय लव्ह यू. बॉस आता या घरात मी बाकी कोणाचंच कौतुक करू शकणार नाही. असं आहे का बिग बॉस? ठीक आहे बिग बॉस. बिग बॉस चेस. राखी, आपण येताच बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहेत, फिके पडलेत. पण या बिग बॉस मराठी 6 मध्ये आपण एंटरटेनमेंटचे रंग भराल याची बिग बॉसना खात्री आहे. तुम्ही बघितलेलं का बिग बॉस? आम्ही तर माझा नवरा आहे. संध्याकाळी 4:45 वाजता. सागर तुझ्या बरोबर. सागर तुझ्या बरोबर मी नगर. येस येस, थँक्यू सो मच. तुझ्या बाजूला राहून मला खूप आनंद झाला. हो, क्या बात. वेलकम. ढकला ते तर ढकला. आरामात खाली बघ.
ते जळालं काहीतरी. जळते मी. तू जळतीये ना तसं मला वाटलंच. तुझं मन काळज काही जळणार आहेस. ही बाई हिरव्या साडीवाली तन्वी कोलते. ती जळते, तिला सोलते नंतर. चला. ही ना विशाल सोबत म्हणजे दोस्ती आहे ना, तर विशालीचं जरा बात आहे चित्त करायला मन रमणार, ऐक ना. आणि मग रुचित तिचा इकडं होणार. नाही, तुला कळलं नाही आहे, तिचं तसा गेम नाही आहे. ती इंडिव्हिज्युअल खेळते, ती ग्रुपमधून नाही खेळत. संध्याकाळी 5 वाजता. हा शॉक मध्ये गेलाय तुला बघून. हा तुझी बाई काय 20. मुझे लगा बच्चा आहे. बच्चा नाही. हा कधीही लग्न करू शकतो. आणि 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 आमच्या वयामध्ये 2च वर्षांचा डिफरन्स आहे. तो म्हटला होता विशाल आता जी पण पोरगी येणार तिला मी पटवणार. मग पटव पटाव सुरू हो. आता नाही, चेंज करू दे नंतर. थांब थांब थांब. आज मी नागिन आहे. त्याचं गाणं आहे, ते गाणं एखादी धोकावालं गाणं. अगं पोरी तू असं काय दिलाय दुआ का ग, माझ्या काळावर बसलाय ठुआ का ग, सांग नवीन कोण हाय बुआ का ग, मला बोलाय बोका. अरे मस्त. आता आपण गाणं बनवूया व्हिडिओ. त्याची फेवरेट गोष्ट काय माहिती तुला? कपुरा. कपुरा किंग. ती बेस्ट फ्रेंड वगैरे तो विशाल म्हणतोय तिचा, पण ते सागर बरोबर खेळ. सागरला का चूज केलं? सागर इंडिव्हिज्युअली बसलाय ना. आता येणार मजा. दादा तुझ्या रूम मध्ये बिना परमिशनचं अलाउड आहे का? तू सांग ना. जा जा जा. नाही अलाउड नाही, अलाउड नाही. हो ना हो ना. घे तुझी रुचिता आता ती म्हणेल मग काय मी इथे कपडे बदलू का? कपडे उपडे घेऊन तिचे मागे मागे. नाही म्हणजे तुम्ही चेंज करायला येणार आहे का? नाही, मग? कॅप्टन्स रूम आहे आणि माझ्या परमिशन शिवाय तू आत नाही जाऊ शकत. हा घ्या माझी परमिशन घे आणि जा. परमिशन घे की. ओके. आय हॅव अ परमिशन. एका याच्यात स्पेशल परमिशन. ओके. बर वहिनी बघताय का? सोनाली वहिनी बघालच तुम्ही आता हा एपिसोड. वहिनी नाही, आपण ताईच म्हणत जाऊ. वहिनीचं माहित नाही होता. संध्याकाळी 5:15 वाजता. अनुश्रीला सांग तिच्या आकड्यांना शिवली गोफत ती खोळून टाकणार होती. पण ती स्ट्रॉंग नाही होणार अजून. नाही नाही, बाकीच्या जे ऑर्गन्स जातो ना तो वीक पडतो. पीपल लव. संध्याकाळी 5:30 वाजता. निकिता मुळे कोण आहे तुमची? सवत आहे. सवत म्हणल्यावर व्याकार आहे. बेकार. निकिता मुली कोण आहे तुमची? बेकार आहे. तुम्हाला सूट नाही करीत माझा आवाज. माझा आवाज मला आवाज नाही रे, मी ऍक्शन पकडला तुझा आवाज मला नको. माझं ऍक्शन देव माझा तुझा आवाज देऊ नको. तुम्हाला जमणार. नको तुझ्या माझा आवाज तुझ्या या बॉडीवर तो आवाज. तुझा काय तुझा काहीच नकोय मला. मजा वाटते का तुम्हाला? अरे त्याच्या बॉडीवर त्याचा आवाज नाही सूट करणार ना. पण त्याला ते वाईट वाटत, त्याला नाही आवडत अशा गोष्टी बोललेलं. ओके नको रे विशाल, पण तोच बोलला. आपण नको बोलायला. हे नका बोल. त्याला आवडत नाही तर नका बोल. एक मिनिट, तोच बोलला. तोच बोलला, मी काय बोललो? आता कळलं ना त्याला आवडत नाही तर नाही बोल. अरे पण तो बोलला, मी कुठे बोललो? हे पहा मी तुम्हाला एक वॉर्निंग देतो. काय करायचं? वॉर्निंग तुझ्या घरी दे, मला देऊ नकोस. माझ्या अंड्यावर चहावर कधी मला टोमणे मारले तर मला हे मी सहन करून नाही घेणार. सांगा कधी मारले नाही. तू माझे अंडे घेतलेत 15, परत दे. 15 नाही 15 घेतले. दे. 15 घेतले ना तुला बेट, तू हरलास ना, दे परत. आता घेतो मी. हो परत दे. तू घेतलीस ना, मी परत घेतो. 15 नाही घेतले. 15 घेतले, दया खालून दिली, आता घेतोय. चल, वेडा समजलाय का तू? चहा आणि अंड्यावर बोलल्याचा काय प्रॉब्लेम आहे? ते काय इट्स ओके. पण त्याला बोलू द्या ना. चल हे घे, घेतले मी. घ्या तुमचे 15 घ्या आणि माझे बाकीचे ठेवून द्या. अरे तुझं मन मोठं ठेव रे. मोठंच आहे, दिलेलं ना. आता एवढं पण मोठं मन नाही की तो मलाच बोलणार आणि मी म्हणजे हा मेरे को इधर मार, फिर इधर मार, फिर आजा. तेवढं मन मोठं नाही राख. माझे आहे ते, तो हरलेला आहे. तुम्हीच फ्रॉड करून जिंकून घेतले. फ्रॉड करून फ्रॉड करून आयुष आहे, आयुष विचार. अजिबात फ्रॉड केला नाही. जी बेट लावली होती 100 पुशअप्स मारायचे 1 सेट मध्ये, त्यांनी मारले. रोशनला विचार, रोशन मारले की नाही मारले? पण तू एवढा अंडे भंडार काय चालला प्रभू? तो हारला तरी मी त्याला अंडी परत द्यायचं आणि तो मला वॉर्निंग देणार. तुम्हाला चकल्या मी संध्याला बोललो होतो जे जे टोमणे मारते मला त्याचं. मला का बोलला? पण मी कुठे टोमणं मारलं तुला?
मला का टार्गेट करतोय? कधी पण मला हे करतात तुम्ही. काय कधी केलं सांग ना. कधी पण नाही. प्रत्येक बारी केलेलं आहे. आता काय केलं मी? काय बोललो तुला? हा आवाज माझ्या आवाजात मी तुझे नॉमिनेट मी नाही बोललो, हे बोलले मागून. तुम्ही दोघं बोलला. अरे तसंच करतो. ऐक ना, काहीच तुला नाही बोललो. काय आता प्रॉब्लेम असा आहे की तुला काही बोललं ना तरी तो टोमणा असणार आहे, आणि जर हा टोमणा असणार आहे तर यापुढे तुला काहीच बोलणार नाही कुणीच. अरे पण सागर, चिडवायचं नाही मला. हे बघ, मी आता काय काहीच नाही बोललो? बोललो. आता मी काय बोललो? वाकडं नव्हतं मला. आता मी काय बोललो? चांगलं प्रेमात सांगितलं, परत मग हे नाही करायचं. त्याच्याशी त्या बाबतीत नकोच आता, डायरेक्ट नकोच. अरे भाई पण त्याच्याशी काय बोलायचं? नाही मग काहीच नाही बोलायचं ना. जर त्याला मग का नाही प्रत्येक बोलायचं? गोष्टीचा तू त्रास contestant होतो. आहे. आम्ही तर बोलणार. हा बोला मी ना. तर तुला छेडणार. संध्याकाळी 6 वाजता. इथं कोण आहे? इथे ती रुचिता आणि अनुश्री आहे. निघ इथून. हा काढ निघ काढ इथून. लगेच काढ इथून निघ. काढच. मला हा बॅड पाहिजे. काढ काढ. आलतू जलालतू आई बला को टालतू, आलतू जलालतू आई बला को टालतू. निघ. मी तर काहीच नाही केलेलं. मी फक्त बोललो माझ्या बॉडीवर ह्याचा आवाज कसं नाही चांगलं वाटतं. कोणाचाही आवाज माझ्या बॉडीवर, दीपालीचं पण नाही चांगलं वाटणार. हे आता तू नको भांडू, मला नाही आवडत तुझ्याशी भांडायला. मला आवडतोस तू. विशालची आहे मैत्रीण, तर ती नाही जरी म्हणली ना तर थोडंफार तिला आपण फिरवू शकतो. ऑलमोस्ट हातातच आहे. दुसरी गोष्ट तो बोलला की अनुश्रीला सांग की उगीच बिनभोकाट वाकडात जाऊ नको, कारण की लोकांना ते खूप आवडते. आणि तिच्याशी पंगे घेतले ना तर बाहेर विषय अजून अवघड होईल. राहू दे इथंच. जाऊ दे, ते तुझे आहेत. हा तिथे काहीच नाही तुझी. चल लाव. पण मी तिची मजा घेणार आहे. तर तुझं हे आता बघ, तू भांडणार नाही मी तिच्याशी, भांडू पण नाही शकत मी. मला वाईल्ड कार्डची अपेक्षा होती पण राखीची अपेक्षा नव्हती यार एवढ्या लवकर. मी राखीला बघितलंच मला असं झालं की रात्री 7:45 वाजता. ती टार्गेट माझं सेट करूनच आली आहे. तिने आल्या इशारा दिलाय मला, त्यामुळे तिच्याशी नॉर्मली मी जरी बोलले तरी पण तिला त्याच्यात प्रॉब्लेम आहे. नाही ती बोलली होती ना आली. तू कोण? तर मी कोलते. आता मी तुला सोलते. मला तर तिचा सपोर्ट पाहिजे. ती माझी फ्रेंड आहे. मी तिला टोळीत घेऊन पुढे जाईल. माझा गेम प्लॅन सिम्पल आहे. कोणी विचारलं तरी. मला तू सांगितलं ना ड्युटी कुठली करणार आहेस तू? आम्ही पहिल्या दिवसापासून काम करतोय इकडे. कॅप्टन होता तेव्हाही. ना राखी, एक ड्युटी करावी लागेल. प्रत्येकाला मला विचारून. चालेल 2 ड्युटी करणार. 2 ड्युटी करणार. हा कोणत्या? जेवायची आणि झोपायची. नाही, ती ड्युटी नाही. ती तर पर्सनल ड्युटी झाली ना. नाही पण आता बाकी सगळ्या ड्युटीज डिवाइड झालेल्या आहेत ना. हा विशाल एकटाच करतोय, सो त्याच्यासोबत ती त्याची फ्रेंडच आहे ना, सो जोडीने करतील ते लोक. हा तू बघ. नाही मी त्याची फ्रेंड आहे, मग त्याच्या बरोबर झोपू जेवू सगळं करू. नाही झोपू नाही, नको. तू त्याची Duty duty कर. करू नंतर काय शकतेस आहे? ना, duty फ्रेंड करू शकतेस असं ना. नसतं ना. फ्रेंड हा, तर काय नाही, तुझं तू पण choose- बरोबर अरे, आहे. तुझं कम्फर्ट झोन आहे यार ब्रो. हा, तुझा कम्फर्ट साठी. हा तू करू बाकी शकते. कम्फर्ट साठी बोलत होते. माझे सगळेच मित्र आहेत. हा, सगळेच आहेत. सगळेच माझे मित्र आहेत. मग तू माझ्यासोबत जेवण बनव. तू ऐश्वर्या राय आहे का? मग तू हेमा मालिनी आहे का? मी आहे. तेरी मग. आता काय बोलू? मग माझ्यासोबत जेवण मी आहे. बनव बोलते तर. तुला काय करायचं सांग ना. मी नाचणार. नाही, नवीन नवीन या- कपडे या घालणार. कामांपैकी ते एंटरटेनमेंट आहे, ड्युटी नाही. ते आम्ही पण करतो. ते आम्ही पण करतो. रात्री 8 वाजता. राखी यांनी एक इच्छाधारी नागिण बनून या घरात प्रवेश घेतला. त्यामुळे राखी यांची एक इच्छा बिग बॉस नक्कीच पूर्ण करणार आहेत, आणि ती म्हणजे अपात्र सदस्यांना त्यांची जागा दाखवण्याची इच्छा. म्हणूनच बिग बॉस राखी यांच्यावर विष अमृत हा टास्क सोपवत आहेत. या टास्कसाठी स्विमिंग पूल आहे विषाचा कुंड, आणि स्विमिंग पूलच्या बाहेर आहे अमृताचा घडा म्हणजेच पॉवर की. राखी ज्या अपात्र सदस्याला स्विमिंग पूलमधल्या विषकुंडात ढकलतील ते सदस्य अमृत म्हणजेच पॉवर की मिळवण्यास मुकतील. म्हणजेच स्विमिंग पूलमध्ये न पडलेल्या सदस्यांना मिळेल पॉवर की. लक्षात ठेवा, ही पॉवर की म्हणजेच कॅप्टन पदाच्या जवळ जाण्याची एक संधी आहे, आणि कॅप्टन पद मिळवणे म्हणजेच खेळात पुढे जाण्याची सुवर्ण संधी. मी 2-2 सदस्यांना बोलवेन. दोन्ही सदस्य समोरचा सदस्य अपात्र का आहे हे राखी यांना परखडपणे
आपलं मत व्यक्त करून पटवून देतील. राखी त्यातील अपात्र वाटणाऱ्या एका सदस्याला विषकुंडात ढकलतील. गेल्या आठवड्यात विशाल यांनी मेहनत करून पॉवर की कमावली. विशाल, या पॉवर कीची पॉवर काय आहे हे आपल्याला योग्य वेळी कळेलच. थँक्यू बिग बॉस, थँक्यू सो मच. परंतु विशाल यांच्याकडे पॉवर की असल्यामुळे विशाल या टास्कमध्ये सहभागी होणार नाहीत. रात्री 8:15 वाजता विष अमृत या टास्कच्या पहिल्या फेरीसाठी येणारे 2 सदस्य आहेत, प्राजक्ता आणि अनुश्री. आपली वेळ सुरू होत आहे आता. प्राजक्ताची कॅप्टन्सी पहिल्या आठवड्यात तिची कॅप्टन्सी होती, पण तिने कॅप्टन्सीमध्ये लिडरशिप क्वालिटी नाही दाखवली. तिचा गेम आहे पण तो फक्त इथे बाल्कनीमध्ये दिसतो. फ्रंट फूटला येऊन ती खेळत नाही. आतापर्यंत जेव्हा पण आमची वादावादी झाली आहे तिने नेहमी वॉकआउट केलेलं आहे. माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तर ती खूप वीक कंटेस्टंट वाटते आणि मला आत्ता कॅप्टन्सी हवी असतो, त्याच्यासाठी मला पॉवर की हवी आहे. मी अनुश्रीसाठी हे म्हणेन की तिचं गेम ॲक्च्युली काहीच नाही आहे. जी कॅप्टन आहे तिला कामं माहीत असले पाहिजे, घरची काय कामं. ती स्वतःच कामं करत नाही, आळशांसारखी झोपत असते. आणि जेव्हा तिला अप्रोच केलं जातं कामासाठी तेव्हा ती म्हणते मला नाही करायचं, मी नाही करणार. तर जेव्हा ती कॅप्टन बनेल तेव्हा आम्ही अनुश्री झालो तर कोणीच काम करणार नाही आणि घराचं काम होणारच नाही. तर घराचा एक विचार करून मला असं वाटतं की ती कॅप्टन झाली तर घर खूप अस्तव्यस्त होणार. आणि माझ्या कॅप्टन्सीमध्ये सगळं घराचं काम खूप स्मूथली झालंय. मला असं वाटतं की एक कॅप्टन असा असावा की ज्यांनी स्वतःचं मत ठामपणे मांडलं पाहिजे. ती कॅप्टन होती तेव्हा तू फॉलो केलेलं तिला? सगळं फॉलो केलं सगळ्यांनी सगळी कामं केली. नाही, मी कुठे फॉलो केलं? मला नसेल मूड तर मी नाही करत. आणि ते तिच्या कॅप्टन्सीच्या वेळी पण मी केलंय की मला नाही करायचं. त्याच्यावरती तिचं ॲज अ कॅप्टन त्याच्यावरती काहीच तिची ऍक्शन नव्हती. सो मला नाही वाटत की कॅप्टन बनवलं आणि तू काहीच केलं नाही. नाही, मी केलंय आणि आता फक्त बोलायला काही वेडी झालेली तुला असं बोलायला. हो, बोलायला फक्त बोलतेय ती. कुणी काम करो नाही करो, कसं करून घ्यायचं हा माझा कॉल आहे आणि तिथे मी ती लिडरशिप दाखवणार, तो मी स्टँड घेणार. असे लुंजू पुंजू कॅप्टन नाही आवडत. किंवा ती खूपच बोलतो ना एकदम सोजवळ सालस कॅप्टन होती की प्लीज कर ना, हे करशील का तू, ते करशील मुद्दा आहे काम करून घेण्याचं. नाही, तुम्ही स्टाईल आहे. नाही, मला ती स्टाईल नाही पटत. मग पर्सनल आहे. बाकी सगळ्या घरच्यांनी कामं केली, काम होणं आणि काम झालं. अख्ख्या घरावरती रूल केलं पाहिजे, त्याच्या हिशोबाने केलंच पाहिजे. गोष्टी चालल्या पाहिजे. मी प्रेमाने रूल करते. आय रूल विथ लव्ह. हे काय रूल केलं हिने? आय रूल काम केलं नव्हतं, काहीच नाही हिने काम केलं नव्हतं. काम करत होती तिच्या कॅप्टन्सी. हा, ती स्वतःच काम करत होती, भांडी घासत होती. भांडी नाही घासली मी, काही कामं स्वतः. म्हणजे युअर अ फेल कॅप्टन. कॅप्टन असतात ना त्याचे कप पण ते स्वतः धुणार नाही, आपल्याला धुवायला लागतं. अनुश्रीची एक स्टाईल वेगळी आहे आणि तिची एक स्टाईल वेगळी आहे. ती खूप प्रेमाने सांगते, छान सांगते, पण ती काम करवून पण घेते. पहिल्या कॅप्टनला काहीच माहित नसतं. खरं सांगू, मला आता दोघांमध्ये ते कॅप्टनशिप सारखं ते दिसत नाही. शो मी समथिंग 4 आठवड्यात काय काय शिकली आहे ते मी सगळं यूज करणार आहे. काय शिकलीयस? हिला डील करणं शिकली आहे, हिला टॉक बॅक करणं शिकली आहे. तू काय नवीन करणार? खूप प्लॅनिंग्स आहेत कॅप्टन्सीसाठी. 3 सांग. ओके, ठीक आहे. सगळ्यात आधी तर मला सगळ्या मुलांना, सगळ्या पुरुषांना किचन मध्ये जेवणासाठी पाठवायचं आहे आणि सगळ्या बायकांना ना बाकीची कामं करवायची आहेत. आणि ज्या ज्या मुली इथे म्हणतात की मला टॉयलेट वॉशरूम करायचं नाही, त्यांना तर पहिलं टॉयलेट करायला लावणार आहे. कारण जे मुलं ड्युटी करतात ते सगळं बायकांनी पण केलं पाहिजे. तिच्या बोलण्यानी फक्त कोणी ड्युटी करणार नाहीये. बोलणं खूप सोपं असतं, करणं आणि करून घेणं खूप कठीण असतं. बोलायला करून घेणार नाही होणार ते. तुझं आता काय चेंजेस? ज्यांच्यामध्ये जे स्ट्रेंथ आहे मी त्यांना तीच ड्युटी करेन. कारण माझा अगेन माझा मेन मुद्दा आहे की घराचं काम झालं पाहिजे, ना की रिबेल व्हायचं आणि दुसऱ्यांना त्रास द्यायचा. आणि मी ऍक्च्युली हा डिसिजन ह्यासाठी घेतेय कारण 1 महिना झाला सगळ्या मुली किचन मध्ये काम करतात. प्रत्येकाला असं वाटतं की तिथून बाहेर निघून बाहेर काय गोष्टी चालू आहेत ह्या बघाव्यात. सो त्यासाठी बिग बॉस मी दोघांचं ऐकलंय. आत्ता मला असं वाटतंय की प्राजक्ताला एक चान्स भेटलेला, पण तिने ते तसं जे कॅप्टन असतो ना, ते कॅप्टनशिप तिने जेवढं मी ऐकलंय आणि तिचं बाहेर बी बघितलंय मी, ते स्पार्क नाही आहे. आणि मला असं वाटतंय की सेकंड चान्स मला प्राजक्ताला नाहीच द्यायचं आहे आणि अनुशीला मला एक चान्स द्यायचा आहे. तर ही तुझी हो ती तुझी शिक्षा आहे. कारण हे बिग बॉसचं घर आहे, पिकनिक माइंड नाहीये तुमचं. चला जा आतमध्ये, चल. कॉंग्रॅच्युलेशन, गो. राखी यांनी प्राजक्ता यांना
अपात्र ठरवल्यामुळे अनुश्री यांना मिळत आहे पॉवर की. रात्री 8:30 वाजता. करण आल्यापासून मला असं वाटतं तो मिस्ट्री मॅन आहे. आजपर्यंत फक्त विचार करतोय की काहीतरी करायचंय. 5वा आठवडा चालू झालाय पण अजूनपर्यंत करणनी ते गुपित ओपन केलेलं नाहीये. कधीच पुढाकार घेत नाही. तो येतो, तो समजायला लागतो, तोपर्यंत तो मुद्दा संपलेला असतो. तो त्यात नसतोच, कधीच नसतो. तुम्ही बाल्कनीत बसा, त्याच्या विरोधात नाहीये. तुम्ही बाल्कनीत बसा, कुठेही बसा, पण तिथे बसून तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी फक्त ते तेवढ्यातच राहते. ती बाहेर निघत नाहीये. ती पुढाकार घेतल्यावर तुम्ही दिसणार. ते दिसण्यासाठी तुम्ही काहीच मेहनत करत नाही. कंटिन्यू. तुला काय सांगायचं? पहिला जो मुद्दा आहे दीपाली ताईबद्दल की त्यांची लिसनिंग अबिलिटी खूप प्रॉब्लेमॅटिक आहे आणि मला असं वाटतं कॅप्टनचं काम आहे की त्यांनी ऐकलं पण पाहिजे आणि स्वतःचं दुसऱ्यांना ऐकवलं पण पाहिजे. पण त्यांचं सगळ्यांबरोबर जुळत नाही. खूप तर जणांना मला जुळत सगळेजण नाही. टार्गेट करतात, त्याला मी काय करू शकत नाही. पण माझं सगळ्यांबरोबर जुळतंय. नाही बरोबर असं आहे, नाहीये. ते तुला वाटतं पण माझं हे मत आहे ते सगळ्यांबरोबर तसे मिक्स होत नाही. मिक्स व्हायला नाही आली. नाही मिक्स व्हायला नाही आली, त्यांचं बरोबर आहे ते. सगळ्यांबरोबर खेळते, सगळ्यांबरोबर बसते, जेवण पण बनवते, किचन मध्ये पण असते. तेव्हाही सगळ्यांबरोबर एकटी होती. त्या दिवशी सुद्धा मी एकटी बनवून सगळ्यांना नाश्ता खायला घातला. कधीतरीच होतं, तर नेहमी नाही होत. कारण त्यांच्या बाबतीत तसं बघायला गेलं असलं तर एकटा माणूस बोलतो ना की माझ्याबरोबर माझं पार्टनर म्हणजे नाही. तू एक्स्ट्रा काम केलेलं हा, तेव्हा माझ्या- स्वतःचा मनाने. हा, स्वतःच्या तुला कोणी मनाने. सांगितलं नाही? नाही माझ्या हे तुझा प्रॉब्लेम आहे. नाही तसं नाही मी म्हणते. माझ्याबरोबर माझा जे पार्टनर आजारी होता, तेव्हा आजारी असताना तो बाजूला होता, तर माझ्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर ते म्हणाले असतं की ड्युटी आमच्या दोघांची आहे. ते सगळ्यांना माहिती आहे की ते किती काम करतात आणि ते किती काम नाही करत. आणि मला असं वाटतं सगळ्यांना माहिती आहे ते किती काम माझ्या नाही करत. duty मी हा माझ्या मोठा विषय complete आहे. करते. ज्या ड्युटी माझ्या आहेत त्या मी त्यांच्या ड्युटी ते complete कम्प्लीट करतात बट त्याच्यात ते कसे दुसऱ्यांना काम सोपवतात आणि स्वतःचं काम तेवढंच थोडंसं करून घेतात. हे त्यांचं खूप बेस्ट स्किल आहे. मला असं Correct, वाटतं correct. पूर्ण घरात ही बेस्ट स्किल आहे. तिच्याकडे अबिलिटीज नाही लोकांकडून काम करून घेण्याची आणि लोक तिचं ऐकणारच नाही. मस्त फर्स्ट क्लास ती बोलते. ती बोलते ते बेस्ट आहे तिचं, तेच बेस्ट आहे त्याचं. पण त्याच्यामुळेच ती खूप गणली याच्यात. आता तुम्ही 24 तास राहाल ना त्यावेळी तुम्हाला कळेल की कोण कितने पाणी में है. सो म्हणून मी बोलतो की ती खूप छान बोलते बट ते छान बोलण्यामध्ये तिच्यावरच उलट कधी येतं आणि ती एवढी घाण पडते की आता काय करायचं या सिच्युएशन मध्ये कळत नाही. आणि मग त्यावेळी फक्त एकच पर्याय असतो सॉरी वाला. मी सॉरी असं कधीच नाही म्हणत. कुठे विरोधात शब्द मी वापरलाय. तेच बोललो. एक मिनिट, बिग बॉसच्या विरोधात मी शब्द वापरला जो वापरायचा नाहीये. त्यासाठी सॉरी डेफिनेटली मी बोलले. त्यावेळी तू कॅप्टन झालीस की तू काय नवीन करणार आहेस? मी जेव्हा कॅप्टन नव्हते ना तेव्हा सुद्धा मुलांकडनं पीठ मळून घेतलंय. ते ताईचा हात दुखत होता तेव्हा ती पीठ मोडून दिलं होतं. घर सांभाळू शकते ती. तिला सिरियसली नाही घेत तिथे कोणी. तिला चार्ज दिला तर नक्की करेल मला वाटतं. मला नाही वाटत. मला पण नाही वाटत. तुला का असं वाटतं की हा कॅप्टन झाला, हा जिंकला तर हा फक्त पुतळ्यात बसणार की घर चालवणार? हा, वरती बसणार. हे लोक कुठलं त्याच्यात तो स्पार्किंग पॉवर नाहीये. तिच्याकडे तो एकच मुद्दा आहे. मी एवढे मुद्दे त्यांच्याबद्दल बोललोय, त्यांचे सांगितलेत की एवढे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं अडकून फक्त इथं बॅल्कनीमध्ये बसलो. कॅप्टन झाला असतं काय करणार? नवीन मी खालीच राहणार. ते महत्वाचं आहे मला. मी बॅल्कनीमध्ये बिलकुल नाही बसणार. येस. मला असं वाटतं की करणची एक नवीन पर्सनॅलिटी बघायला मिळेल जी लोकांनी नाही बघितली आहे. आणि करणमध्ये ते एक दम पण आहे की तो श्रूड पण होऊ शकतो, तो ॲरोगंट पण होऊ शकतो आणि तो काम पण करून घेऊ शकतो. तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतं की करण बेटर आहे. करण बेटर. दीपाली का नाही? कारण ती जिथे वजन तिथे भजन. आणि मला असं वाटतं की तिचं स्वतःचं काहीच स्टँड नाहीये. मी बोलते ते किती चुकीचं आहे. झालंय बिग बॉस. मला असं वाटतंय की करण मला तू दुसरा नेक्स्ट टाइम बाल्कनीवर बसायला नको, खाली उतरायला पाहिजे म्हणून मला तुला वाचवायचंय. समजलं तुला? आणि आय वॉन्ट टू गिव्ह यू वन मोर चान्स. नो मोर बाल्कनी टॉक्स इन द कोपऱ्यात. ओके? तर दीपाली नाही, तसं नाही चालणार. इथं भाऊचा धक्का आणि इथं माझा धक्का. ठीक आहे? हा तो नाही तसं नाही. मी नाही. अँड आय वॉन्ट यू शुड बी व्हेरी क्लेवर नाव. ओके? चला. रात्री 8:45 वाजता. खूप काय बोलायला. कॅप्टनशिपवरनंच मी सुरुवात करतो की कॅप्टनशिप सुरू झाल्या पहिला दिवस मला त्यांचा ठीक वाटला, आवडला. पण त्याच्यानंतर ते सरकत गेले. मॅक्सिमम टाईम जे होतं की माईक न घालणं किंवा लोक झोपलेली असताना त्यांना उठवायचं ते तुमचं वारंवार होत चाललं होतं. आता ते झालं होतं तन्वी आणि ह्याच्यामध्ये भांडण झालं होतं तेव्हा पण जरा मला वाटलं बायस थोडं ओपिनियन झालं होतं.
हो. ते झालं संवाद माझ्यासोबत होता आणि कोणीतरी मध्ये पडलं होतं तरी तो खूप चांगल्या प्रकारे हँडल करत होता. मी सांगते जर कॅप्टन आहे तर कॅप्टननी एका सदस्याला विचारून चालणार नाही जर बंधनामध्ये असेल. तो मुद्दाच नाहीये आता. तो आता मुद्दाच नाहीये. तो बेलबीडचा मुद्दाच नाहीये. मला जिथे विचारायचंय तिथे मी विचारणार. मला एकाला विचारायचं मी एकाला विचारणार. मी कॅप्टन होतो त्यावेळी मी विचारलं. मला ज्याला विचारायचंय मी त्यालाच विचारणार ऍज अ कॅप्टन. दॅट्स इट. मी नंतर ठरवेन मी काय करायचं ते. मी कॅप्टन होतो. दॅट्स इट. असा कसा असाच आहे कॅप्टन. हा कॅप्टन असाच आहे. That's it. एक मिनिट नाही एक मिनिट मीचा प्रॉब्लेम नाही. माझा एक मिनिट राज माझा मुद्दा समजून घे. माझा मुद्दा आहे की जो प्रॉब्लेम आहे ऍज अ कॅप्टन विचारायलाच पाहिजे. एक मिनिट दोघांना का विचारू. जर तो मुद्दा आधीच्या कॅप्टनचा होता आणि आधी कॅप्टनच नव्हता तर माझा मुद्दा आहे की तो सॉल्व्ह कसा करायचा. तर मी एकाला पर्सनल रिक्वेस्ट केली. आता पर्सनल रिक्वेस्ट म्हणजे पर्सनल रिक्वेस्ट असते. त्याला कोऑपरेट करणं हे गरजेचंच आहे. मला काय वाटतं राकेश की आता हे कॅप्टन झालेले आहेत तर कसं चाललेलं आहे यांची कॅप्टनशिप. ऑनेस्टली सगळेजण कोऑपरेट करतायत आणि ऑनेस्टली तो जो ग्रुप काय टोळी गँग आहे ते त्यांच्या फेवरमध्ये आहेत. त्यामुळे सगळ्यांचे कामं होत आहेत. फेवर मध्ये ही टोळी गँग कोणाच्याच फेवर मध्ये कधीच नसते. ती फक्त माझं ऐकलं त्यांनी. कोण आहे आणि ही कॅप्टन्सीची जीत आहे. राकेश मला सांगा तुम्ही कॅप्टन झाले तुम्हाला वाटतं तुमचं सगळे लोक कोणीच ऐकणार नाही पण मला कसं करून घ्यायचं ते मला माहिती आहे. कसं करून घेणार आहे. सगळ्यांना टास्कवर लावेन मी. कसं चांगलं बोलून पहिल्यांदी. आणि त्यांनी नाही ऐकलं काय करणार. नाही करा शिक्षा मिळेल मग. मी शिक्षा देऊ शकतात का त्यांना. तुमचा ते गट जो आहे कॅप्टनशिपचा तो म्हणजे मी गट तिला फक्त विचार त्याच्या कॅप्टन्सीमध्ये मी काम नाही करणार काय शिक्षा देईल. मी बोलतोय मी नाही करणार. ती वेळ आला विचार. असं नाही मग मी तुला कसं सिलेक्ट करू. असं नाही होत. त्याला बाथरूम साफ करायला तो त्याची ड्युटी आहे. तर त्याला बाथरूम साफ करायला जास्ती वेळ अजून त्याला तिथेच बसवणं आणि अंडी त्याची खायची ती थोडी डिस्ट्रीब्यूट करणं सगळ्यांमध्ये. नकोय मला अंडे. मला नकोय अंडे. मी अंडे खातच नाही. माझ्याकडे माझे आहे. तू कॅप्टन असल्या मी नाही का तू काय करणार? ही कॅन ओनली गो टू असं. मी तुला झोपायला नाही देणार. तुझ्या बाजूला घंटा वाजवी तुझे पाय पकडून खाली मी झोपतच नाही. तू कशी झोपतो? तुला एक रात्र तुला तुला झोपायचं असतं बॉस. तुला रात्री नाही झोपायला नेक्स्ट डे पाय पकडून येशील की मी काम करतोय. अरे मी कधी झोपत नाही तू झोपतोस. अरे वा मी काय कधी सगळ्यांना विचार इथे सगळ्यांना विचार की मी झोपलोय का कधी. तू दिवसभर मेडिकल रिझन मध्ये होतं ते. पण असं आता तू देतोय. जर तुला अस्वस्थ तर कॅप्टन का व्हायचंय. तुम्हाला काय सांगायचं. मला असं नाही वाटत. मला असं वाटतं की प्रत्येकाला चान्स मिळावा. नाही असं नाही पण त्यांच्यातच अजून क्लॅरिटी नाहीये एकमेकांबरोबर. त्यांचा ग्रुपच अजून हँडल होत नाहीये. तर हे पूर्ण घराला कसं हँडल करणार आहेत हे मला कळत नाही. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे ग्रुप नव्हताच कुठला. सगळे इंडिव्हिज्युअल जे काही आहेत तुमचे मित्र सो कॅप्टनचे मी का म्हणून बिकॉज तुम्ही ऑलरेडी कॅप्टन झाल्यात ऑब्व्हियसली मला चान्स मिळाला म्हणून मी म्हणतोय. आणि आय अंडरस्टँड की सगळ्यांचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सगळेजण नाही काय काही नाही काही नाही काय बोला तू काही नाही गप बस. काय हे ऑनेस्टली सांगतो ऑनेस्टली सांगतो मला स्वतःला मी आत्ता सांगू शकत नाही की कॅप्टनशिप आल्यावर मी काय काय करीन. येस ती स्ट्रॅटेजी आहे. वेळ आल्यावर मी सक्षम आहे की मी करू शकतो एवढं मला नक्की माहिती आहे. आय मीन अ बिग बॉस हाऊस. आय एम नॉट इन अ पिकनिक. सो आय वॉन्ट टू नो की तुम्ही काय करणार. मग तुम्ही एकदा कॅप्टन झाले तुम्हाला वोट सगळ्यांनी दिलं झाले आणि तुम्ही काही नाही केलं मग मी रॉंग आहे की मी तुम्हाला का चान्स दिलाय. एक्झॅक्टली मला माहित नाही ऑनेस्टली आत्ता तरी नाही सांगू शकत. आता कॅप्टन आहेत यांना सेकंड चान्स मिळावा. मस्त घेतो आणि म्हणण्यापेक्षा आधीच बिग बॉस मी खरं सांगते आय एम व्हेरी कन्फ्यूज. बघा हे दोघंही कन्फ्यूज आहेत आणि हे दोघांनी क्लिअर नाही केलंय. म्हणजे मला असं वाटतंय की हे दोघं मित्र आहेत. मला असं वाटतं हे दोघं पाणीत जायला पाहिजे आणि मला दुसऱ्याला एक चान्स द्यायचा आहे. येस बिग बॉस चला दोघं जा राकेश चल गो. जो डिजर्व करेगा उसी को चान्स मिलेगा. राखी एकाला चावी द्यावीच लागेल. सागरला मी चावी देणार आहे कारण मला असं वाटतं तो हे कॅप्टनशिप निभावणार. आणि बापट तुम्ही थोडा आणखी आय वॉन्ट यू टू बी मोर ॲक्टिव्ह. या ओके
रात्री 9:15 वाजता. मी मला एक सांगते की सांगायचं ही आहे. जेव्हा बोलते तेव्हा बिलो दी बेल्ट जाण्याची शक्यता जास्त असते, कारण हिचं नॉर्मल बोलणं कमी असतं आणि खूप बिलो दी बेल्ट जाणं असतं. म्हणजे हडतूड, निघून जा, चल, बिग बॉस दरवाजा उघडा, हिला काढून टाका, हे ते सगळं डिसरिस्पेक्टफुल बोलणं खूप जास्त असतं. सो हिचं कोणीच इथे ऐकणार नाही एवढं मला माहितीये कॅप्टन झाल्यानंतर. स्वतः ह्या पॉईंटच्या आधी मला काउंटर करायचं आहे की पहिली गोष्ट हा टास्क आहे कॅप्टनशिपचा. कोण किती बिलो द बेल्ट जाते, कोण हाडतूड करते हा नाही, हा पर्सनॅलिटीचा तुझं कोणी भाग आहे. ऐकणार हा नाही. पर्सनॅलिटीचा भाग आहे. हा मुद्दा आहे तो कॅप्टनशिपचा. तर मला सगळ्यात आधी तिच्याबद्दल एक मुद्दा सांगायचा आहे की ती खूप जास्त एका शेलमध्ये निघून जाते. तिला जेव्हा कोण काय बोलतं किंवा त्याला हर्ट करतं आणि त्या शेलमधून बाहेर यायलाच तो इतका टाइम लागून जातो की ती जर का कॅप्टन झाली पण चुकून माकून आणि तिला जर का तिच्याच लोकांनी जर का डिच केलं, काय झालं, ती अशा शेलमध्ये जाईल की त्याच्यानंतर घरात काय गोंधळ होतोय, काय केओस होतोय, कोण काम करतंय नाही करतंय, तिला त्यांना फरकच नाही पडत. रडणं म्हणजे वीक नसतं, काही नसतं शेलमध्ये जाणं. मला कोणालाही कॅप्टन बनवायचं असेल, मी उमेदवारीला उभी जरी नसेल तर मी जी जान लावते, कारण मला या शोचं महत्व माहिती आहे की मला काही पण करून माझ्याबद्दल त्याला बोल, बनवायचं माझ्याबद्दल आहे. बोल, मी माझ्याबद्दल बोल, मी माझ्याबद्दल खूप बोलू अँगर शकते. इश्यूज एरवी पण हे बघ, हे तिचे अँगर इश्यूज अगं पण दिसतात. मी सांगते आणि तिला की ती माझ्याबद्दल बोलते, भांबळते, चुकतीये. इतकी भांबळते. आता सीन असं होतो की काही नाही, असं काहीच नाहीये. मी जर का ती continue कॅप्टन बोलते. आता बोलले, ती मला chance पण मी जर देत का नाहीये कॅप्टन बोलायचा. बनले, तर टोळीतले सगळे लोक काम करणार. पण ती जर का कॅप्टन बनली तर आता मी सांगते मी कशी काम करून घेईन. जर एखाद्या मुलगाने काम नाही केलं आणि तर जो झोपत असेल, कारण देत असेल, तर मी पहिले जाऊन त्याच्या अंगावरती पाणी मारेन, उठ सांगेन. माझ्यामध्ये तेवढी धमक आहे की मी बोलू शकते. त्याच्या बाजूला जाऊन ताट वाजवत बसेल, नसेल तर पांघरून खेचेल. बिग बॉस उकडू, बिग बॉस ते माझं पण आहे, तू इथे hero नाही. स्वयंपाक करते तीच कॅप्टन बनली तर कोणाला जेवायलाच नाही मिळणार. मी कारण की सांगेन, मी captain- instruction देईन. कारण की मी captain- खूप सगळे करून लोकं घेईन. तिच्यावरती मी depend करून झाले. घेईन. सगळे लोकं तिला ते पण तिच्यावरती येत depend. नाही. मी करून पण घेईन. करून घेईल. मी करून घेईन. आणि आता मी तिचा तुझ्यापेक्षा मुद्दा पात्र आहे एवढं मला माहिती आहे. Acceptance नावाची गोष्ट नाही. हे पहिल्या आठवड्यापासून अपात्र सगळ्यांना माहिती आहे. आहे. तिने चोरी केली होती, तिने ते सगळं लपून ठेवलं होतं, पण ती घरासमोर पलटली, शपथ घेतली की मी ही चोरी केलेली नाही आणि ती रडत बसली आणि ते रडण्यात तिने कव्हर अप केलं की मी हे केलंच नाही. पण भाऊंनी ते दाखवली क्लिप की तिने हे केलं. आता याच्यावरती मला सांगायचंय, 2 तासापूर्वी जे लपवलं होतं आणि मी इकडे होते, मला माहित सुद्धा नव्हतं की काय काय लपवलं गेलं आणि 4 दिवसानंतर ते ओपन झालं की काय काय लपवलं, जे मला माहित नव्हतं काय होतं. घरात राशन नव्हतं, सगळे भुके मरणार होते. तिने राशन लपवलं पण सांगितलं नाही तिच्याकडे राशन आहे. आम्ही शोधलं. तू माझ्यासमोर अपात्र आहेस, जनताला माहिती आहे, या घरातल्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. किती फेक तू आहे, अपात्र आहेस कॅप्टन बनण्यासाठी आणि माझ्यासमोर सुद्धा तू हे अपात्र सगळ्यांना आहेस. कळलेलं आहे. केसांच्या तिच्या ना पहिल्या केसापासून तर तिच्या टोपर्यंत Okay. इतकी फेक आहे की ती सगळ्या गोष्टी ना तिच्या कन्व्हिनियन्स अनुसार तिच्या अनुसार ती रचवते, ती स्क्रिप्टिंग करते आणि त्याच्या नादात तिची जर का स्क्रिप्ट चुकली मग ती भांबळते आणि त्याच्या नादात मग ती शेल मध्ये निघून जाते. फक्त बघ तुम्ही किती फेक बोला, कॅप्टन बनतो ना अरे पण फेक का बोलतेय? तेव्हा हे बघ हेच आहे. असू दे. मध्ये मी आणलाय, संपलं. मी कंट्रोल आणलाय कंट्रोल. राखी, जे काही ऐकू आलं त्यावर निर्णय जाहीर करा. बिग बॉस खरंच सांगते मी, इट्स टू डिफिकल्ट. दे बोथ आर सो अमेजिंग, सो गुड एंड या बिग बॉस एंड एक आग है तो एक शोला है एंड इन दोनों ने मिलकर मेरे दिमाग का भेजा खोला है. I want to give one chance to Tanvi for a captainship. पण ती जिंकलेली नव्हती. तर तुझ्या अगोदर तिने सांगितलं की ती जिंकेल तर हे सगळं करणार, कोणालाही झोपू देणार नाही. तिने टास्क मानले होते ते विशालचेच मुद्दे सगळे चिटकवले. तो आपण बघूया ना. तू तिचं ऐकणार, मी तिचं ऐकणार, कोण तिचं ऐकणार की नाही ऐकणार ते आपण बघूया वेळीवर. पण आता तुला जावं लागेल पाणी. सगळ्यांची एनर्जी ह्या दोघात आहे. रात्री 9:30 वाजता. दिवसभर तो बऱ्यापैकी झोपत राहतो. त्याच्यामध्ये जे घरातले जे काही सदस्य आहे त्या सदस्यांशी त्याचं थोडंसं कुठेतरी उद्धटपणे वागणं बोलणं राहतं. कणखर नेतृत्व ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं तो कुठेतरी कमी पडेल असं मला वाटतं. तिथे राखी थोडीमध्ये आलेली ना तर बोलायचं होतं आपण की ही आपली टीम आहे, पॉवर भेटल्यासारखं कचकलो आपण थोडं. मला असं वाटतंय जेव्हापासून हे बिग बॉसच्या घरात आले त्यांचा कुठेही गेम दिसलेला नाही आणि जसंही मी एंट्री मारली बिग बॉसच्या घरात तेव्हापासून मग मजा मस्ती चालू झालेली होती. कॅप्टन्सी आहे, चिल कर, तुला तसं पण उमेदवारी भेटून कॅप्टन्सी नाही भेटणार. आपण दुसऱ्याचं ऐकून घ्यायला नाही आलेलो, आपण आपलं महाराष्ट्र बघतोय तर आपलं काय मत आहे ते बघून घेण्यासाठी आलोय. आणि ते काय म्हणते माझ्यात दम नाही आहे कॅप्टन्सी निवडण्यासाठी. पण मी कॅप्टन्सी जरी कोणी झोपलेला असेल तर मी त्याच्या मला भले मला काही होत नसेल तर मी त्याच्या कानात आडत
बसन, जे झोपन, जे काम करीत नसन त्याला नाही खाऊ देणार ना पिऊ देणार. गोड राहून पण काही गोष्टी मला मॅनेज करता येतात. माझ्या प्रत्येकाशी वैयक्तिक चांगल्या पद्धतीची रिलेशन आहे या ठिकाणी. आणि जसं हे सचिन दादाची गोष्ट राहिली, ते बोलतात मी करू शकतोय, मी कॅप्टन झाल्यावर निभू शकतोय, तर मला असं वाटतंय की ते नाही करू शकत. कारण की ते समद्याला गोड बोलून हे करून, नाही बाबा मी नॉमिनेशनच्या टायमाला पण त्यांची तीच भानगड होती, नाही बाबा मी माझ्या जवळचा आहे, मी याला कसं नॉमिनेट करू. तर मग एवढंच म्हणणं आहे बाबा, आपण इथं नाते जोडायला नाही आलेलो, आपण इथं ट्रॉफी घ्यायला आलेलो. तुम्हाला काय वाटतं, हा कॅप्टन बनू शकत नाही? बनू शकतो. तुम्ही लोक ऐकणार याचं? बनू शकतो. प्रभू करू शकतो. प्रभू करू शकतो. तुम्ही लोक ऐकणार याचं? हो, मी करू शकतोय कॅप्टनशिप पुरी करू शकतोय. हा, माझ्या जिम्मा दम आहे. दम आहे माझ्याकडे. पंगे घेणार सगळं बरोबर. त्याकडे घेणार, मी एकालाही भेट नाही. हे मला विश्वास आहे. म्हणजे किती मला अंडे देणार? पुरे अंडे घेऊन टाका. ओके. दोघांचं ऐकलं बिग बॉस. दोघांना एक एक चान्स भेटायला पाहिजे. पण मला असं वाटतंय की सचिन जी एकदम मस्त छान मनुष्य आहेत आणि ही इज व्हेरी स्वीट, बट टू मच स्वीट इज नॉट गुड. तर मला आणि तू कुठलं कार्ड खेळायचं नाही, मला तुला एक चान्स द्यायचंय. जा सचिन. रात्री 9:15 वाजता. तर मागच्या वेळेस आयुष कॅप्टन्सीमध्ये होता आणि त्यावेळेस काय झालं, कॅप्टन्सीमध्ये तो साधा पडते आणि त्यावेळेस त्याच्या साध्या भल्यामुळे त्या लोकांना फायदा उचलला. जसं की तो त्याच्या वेळेस झोपत जाय, कोंबडा बोंबलत जाय, पण तो उठायला जात जाय, पण त्याचा ऐक नाही कोणी, कारण की त्यावेळेस त्याचे संबंध सगळ्यांसंग चांगले होते. गेले 2 आठवडे नॉमिनेशन असू दे किंवा कुठलाही टास्क असू दे, या सगळ्यात लोकांनी हेच वापरलं की आयुषची कॅप्टन्सी खूपच सॉफ्ट होती, तो काम माणूस आहे, त्याच्यामुळे त्याच्या कॅप्टन्सीमध्ये कोणी ऐकलं नाही. मी एक चॅलेंज देतो, ही जी लोक आता जे बोललेत की मी कॅप्टन झाल्यावर तोंडावर पाणी फेकीन, मी हे करीन, मी ते करीन, मला त्यांना हे करताना बघायचं. मी या क्षणी हे अनाऊन्स करतोय की मला आज कॅप्टन व्हायचं नाही आहे आणि मला दुसरा कॅप्टन हवा आहे. आयुष, आपल्याला कॅप्टन व्हायचं नाही आहे म्हणजे हा टास्क खेळायचा नाही आहे. हो बिग बॉस, मला कॅप्टन नाही व्हायचं. राखी, प्रेक्षकांचा आणि बिग बॉसचा वेळ वाया घालवू नका. जा पाण्यात, त्याला एक चान्स देऊया. हा टास्क आहे, इथे डेस्परेशन पण हवं. अरे पण नाही खेळलं पाहिजे होता. नंतर तिने डिसिजन घेतलं असतं काय त्याच बाजूने बोलतोय, ते कॅप्टन होणं एक प्रेस्टिज पण आहे, चांगलं आहे ना. पण आता पण कोणी पण कॅप्टन होतं, तो एक आठवडा त्याचं नॉमिनेशन पासून वाचतो. एक ती भूक आहे ना, ह्यालाच तर बिग बॉस म्हणतात. हत्यार टाकायचे नाही लवकर. आयुष, आधीच हार मानायची हे खेळाडू असण्याचं लक्षण नाही. हे बिग बॉस काय, कुठल्याही खेळात लज्जास्पद आहे. लाखो करोडो लोक दिवसभराचं आपलं काम लवकर संपवून टी व्ही समोर बसतात आपला गेम पाहण्यासाठी. आपल्यात ते स्वतःला बघतात कारण त्यांना ती संधी नाही मिळाली. असो, खेळ पुढे नेणं बिग बॉसचं काम आहे, कारण बिग बॉस हार मानत नाहीत. राखी यांच्या निर्णयानुसार अनुश्री, करण, सागर, तन्वी, प्रभू आणि रोशन यांना मिळाली आहे पॉवर की. विशाल, आता वेळ आली आहे आपल्या पॉवर कीची पॉवर आजमावायची. आता आपल्याला एक निर्णय घेऊन गेम पालटायचा आहे. आपली पॉवर की वापरून या 6 सदस्यांपैकी एकाची पॉवर की आपल्याला बाद करायची आहे.